एक दिवस सानका वर्गाबाहेरून मैत्रिणींसोबत मस्ती करत जात असते आणि चेतन वर्गात मुलांना शिकवत असतो. तिचा आवाज जास्त होतो आणि पूर्ण वर्ग तिच्याकडे बघत असताना तो अचानक बाहेर येतो. ते पाहून मैत्रिणी घाबरून पळून जातात, पण मात्र तिला भीतीने पळता येत नाही. तो तिच्याकडे थोडा वेळ बघतच राहतो. तिला जरा अवघडल्यासारखं होतं. ती मान खाली घालून असते आणि मग सॉरी बोलताना त्याच्याकडे बघते, तर तो एकटक तिलाच पाहत असतो. तिला ते आवडत नाही आणि ती तिथून निघून जाते. पूर्ण रात्र त्याचाच विचार करते की मी मोठ्याने ओरडून जात होते. ते सर बाहेर आले, पण काही बोलतच नव्हते, फक्त बघतच होते. त्याचंही असंच काहीसं झालं होतं की मी लगेच बाहेर का गेलो, तिला ओरडलो का नाही. त्यानंतर ती जेव्हा पण तिथून जायची तेव्हा शांत आणि वर्गात बघून जायची की ते सर नाही ना, आणि ते तिथे नेमका तोच असायचा. दोघे एकमेकांना कॉरिडॉरमधून जाताना खूप वेळा बघायचे, पण बोलायचे नाहीत. नजर भिडत होती, पण बोलणं काही होतच नव्हतं. हळूहळू ती सतत त्याचाच विचार करायला लागते. काही दिवसांनी कॉलेजमध्ये परीक्षा असल्यामुळे आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना लवकर सोडतात. तिची सवय असते की कॉलेज सुटलं की लगेच घरी जायचं. कॉलेजमध्ये सगळे टाइमपास करत कॅम्पसमध्ये असतात. ती निघते, रस्ता ओलांडते आणि वाटेतच एक अपघात झालेला असतो. कॉलेजपासून काही अंतरावरच लोकांची भयंकर गर्दी झालेली असते, पण कोणीच मदतीला जात नाही का कुणास ठाऊक. पण ती तिथे जाऊन बघते तर जखमी अवस्थेत तोच असतो. डोळे पूर्ण बंद नसतात. ती पाणी पाजण्याचा प्रयत्न करते, पण तो काही सेकंदात डोळे पूर्ण बंद करतो. तिला कळत नसतं की आता आपण काय करावं. कॉलेजमधून कोणाला बोलावून आणावं का, की आपणच त्यांना हॉस्पिटलला न्यावं. मनाची घालमेल होत असते, पण त्याला वाचवायला हवं म्हणून तीच रिक्षा थांबवते. लोकांच्या मदतीने त्याला रिक्षात बसवते आणि त्याला घेऊन हॉस्पिटलला निघते. त्याला अशा अवस्थेत पाहत असताना तिच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नसतं. तिने त्याला घट्ट धरून ठेवलेलं असतं. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टर त्याला ICUमध्ये नेतात. ती फॉर्मॅलिटी पूर्ण करत असताना रिलेशनच्या पुढे फ्रेंड लिहिते. वॉर्ड बॉय त्याचं सगळं सामान आणि औषधांची चिठ्ठी देतो आणि म्हणतो लवकर आणा मॅडम, तुमच्या मिस्टरांची तब्येत नाजूक आहे. ती जाऊन औषधं आणून देते. घरी फोन करून सांगते की यायला उशीर होईल. त्याच्या घरी फोन करून कळवते. ऑपरेशन सुरूच असतं. काही वेळात त्याच्या घरचे तिथे पोहोचतात आणि ती त्यांना सगळं सविस्तर सांगते आणि निघून जाते. ऑपरेशन संपल्यावर तो काही तासांनी शुद्धीवर येतो. तिला काळजी लागून असते की तो शुद्धीवर आला असेल का, त्याचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना. नको नको ते प्रश्न मनात येत असतात. एक दिवस हॉस्पिटलमधली नर्स त्याला विचारते, काय हो, तुमची बायको दिसत नाही. तो म्हणतो, कोणाविषयी बोलताय तुम्ही. अहो, तुम्ही बेशुद्ध होतात ना, तेव्हा तुम्हाला घेऊन एक मॅडम आल्या होत्या. खूप रडत होत्या. डॉक्टरांना सतत सांगत होत्या की त्यांना वाचवा. तुमचे घरचे आल्यावरती गेली. तो बराच वेळ विचार करतो की कोण असेल ती. त्याला वाटलं कदाचित त्याला फॉर्मॅलिटी पेपर्समधून तिच्याविषयी काहीतरी मिळेल, म्हणून तो सिस्टरला विचारतो की मला ते पेपर्स पाहायला मिळतील का, आणि सिस्टर त्याला ते आणून देते. त्यातला नंबर नोट करतो. काही दिवसांनी घरी येतो आणि त्या मुलीला फोन करतो. ती फोन उचलते आणि हॅलो म्हणते. तो सुरुवातीला तिला थँक्यू म्हणतो. तिला आधी काही कळत नाही की एकतर अनोळखी नंबर आणि मला थँक्यू का म्हणते ही व्यक्ती. ती विचारते, कोण तुम्ही, नाव काय तुमचं, मला का थँक्यू म्हणताय. बरेच प्रश्न विचारते. तो उत्तर देण्याची वाट पाहत असतो. तिचं बोलणं झाल्यावर तो म्हणतो, काही दिवसांपूर्वी MK कॉलेजजवळ एक अपघात झाला होता आणि तुम्ही त्या व्यक्तीला हॉस्पिटलला नेलं होतं. मी तोच बोलतोय. तिला खूप आनंद होतो की तो आता बरा झालाय. त्याला विचारते की आता तुमची तब्येत कशी आहे. खरं तर सॉरी, म्हणजे मी तिथे थांबायला हवं होतं, पण आई काळजी करत होती आणि उशीर झाला होता, म्हणून मी तुमच्या घरचे आल्यावर निघाले. तो म्हणाला, सॉरी का म्हणताय. मी थँक्यू म्हणायला फोन केला. खरंच थँक्यू, तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटलला नेलात. तो संवाद तेवढाच असतो. ती वेलकम म्हणून फोन ठेवते. तेव्हा ती त्याचा नंबर सेव्ह करून ठेवते आणि नेहमी व्हॉट्सअपला त्याचे DP पाहत असते. तिथे तोही हेच करत असतो. एकमेकांना मेसेज करावंसं वाटत असतं, पण समोरून उत्तर आलं नाही तर याचाच विचार दोघेही करत असतात. एक दिवस तोच तिला गुड मॉर्निंगचा मेसेज करतो. ती काही सेकंदात रिप्लाय देते. आज ते दोघं हळूहळू मेसेजवर बोलायला लागले होते. दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली होती. त्याला नेहमी तिला भेटावंसं वाटायचं आणि तिलाही असंच काहीसं वाटायचं. एक दिवस त्याने तिला मेसेज केला की आज भेटशील का, वेळ असेल तर कॉफी प्यायला जाऊयात. तिलाही भेटायचं असतं. ती हो म्हणते. आता दोघांनाही ओढ लागलेली असते भेटण्याची. दोघेही त्या दिवशी सुंदर तयार होतात. कॉलेजला येतात, पण मात्र त्या भेटीकडेच लागून असतं. ती आणि तो ठरलेल्या वेळेवर पोहोचायचं म्हणून लेक्चर झाल्यावर लगेचच निघतात. एकाच कॉलेजमध्ये असूनही आज त्यांनी एकमेकांना पाहिलंही नसतं.
ती आधी पोहोचते आणि त्याची वाट पाहत असते. काही वेळातच तोही तिथे येतो. आता मात्र नजर खालीच असते. चोरून एकमेकांकडे पाहत असतात, पण बोलावं काय हे सुचत नसतं. सुरुवातीचे 20 मिनिटं शांत एकमेकांना चोरून बघण्यातच जातात. बोलायला सुरुवात तोच करतो. कशी आहेस? ती म्हणते, हो बरे आहे. तुमची तब्येत कशी आहे? हो बरं आहे मी आता. म्हणतो, त्या दिवशी तू वेळेवर आलीस म्हणून, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. म्हणून हे तुझ्यासाठी. हे काय? ती विचारते. तो म्हणतो, असंच मला वाटलं की तुला काहीतरी द्यावं म्हणून. हो पण याची खरंच काही गरज नव्हती. अगं आपल्या मैत्रीची आठवण म्हणून जरी ठेव. ती ते ठेवते. आता ते दोघे अगदी फार जुनी मैत्री असल्यासारखे बोलत होते. बोलण्यात 2 तास कसे निघून गेले कळलेच नाही. काही वेळातच ते तिथून निघतात. तो तिला रिक्षात बसवतो. नंतर तोही जातो. थोड्या वेळाने तिला मेसेज करतो, पोहोचलीस का नीट घरी? ती हो म्हणते. काही दिवस त्यांचं बोलणं झालं नाही. तो नेहमी मेसेज करायचा, पण अभ्यास असल्यामुळे ती बरेच दिवस ऑनलाईन आली नव्हती. त्याला वाटलं की तिच्या आयुष्यात अशी कुणी व्यक्ती तर आली नसेल ना, की ती मला विसरते. नाही, तिने मला विसरायला नकोय. काय करू? तिला जाऊन भेटू का? पण कॉलेजमध्ये कसं बोलणार? तिला सकाळी लायब्ररीमध्येच भेटतो. हो, सकाळी लायब्ररीमध्ये पण कुणीच नसतं, म्हणजे बोलता येईल. तो एकटाच बडबडत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो कॉलेजला लवकर जातो. स्टाफ रूममध्ये जाऊन बॅग ठेवतो आणि लायब्ररीमध्ये जातो. लायब्ररी पूर्ण मोकळी असते. एवढ्या सकाळी कोणीच आलेलं नव्हतं. त्याला माहीत होतं की तिला शांततेत वाचायला आवडतं, म्हणून ती लायब्ररीमध्ये सकाळी लवकर यायची. तो आज सगळीकडे तिला शोधत असतो. तितक्यात तिची बॅग त्याला दिसते. ती समोरच पुस्तक शोधत असते. तो तिच्या समोर जाऊन उभा राहतो. तो असा अचानक समोर आल्यामुळे ती दचकते. थोडं थांबून विचारते, तुम्ही इथे? तिला बघताच तो मनातलं सगळं बोलायला सुरुवात करतो. ती बोलायचा प्रयत्न करत असते, पण तो तिचं ऐकूनच घेत नसतो. तू मला रिप्लाय का देत नाहीयेस? रोज वेड्यासारखा मेसेज करतोय. नको नको ते विचार मनात येत होते. तुला काही झालं तर नसेल ना? तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आलं तर नसेल ना? त्या व्यक्तीमुळे जर तू मला विसरली नसशील ना? त्या सगळ्या बोलण्याचं रूपांतर रागात कधी झालं त्याला समजलं नाही. आणि एका क्षणात राग इतका वाढला की त्याने तिला धक्काच दिला आणि तो रागात निघून गेला. तिचं डोकं बुक सेल्फला लागलं आणि रक्त येऊ लागलं. तिला घडलेला प्रकार कळतच नव्हता. तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. डोळे पुसून ती वर्गात गेली. मैत्रिणीने तिला विचारलं, अगं तुझ्या कपाळाला लागलंय का? काही रक्त येतंय. तिने सोंग आणून कपाळाला हात लावला आणि म्हणाले, अगं हो, ते आत्ता लायब्ररीमध्ये खालच्या सेल्फमधून पुस्तक घेऊन उभी राहत होते तेव्हा लागलं. रक्त येतंय का? मला वाटलं थोडंच असेल काहीतरी. असं म्हणून ती विषय बदलते. तो स्टाफ रूममध्ये जाऊन बसतो. सकाळचे सगळे शिक्षक लेक्चरला गेलेले असतात, त्यामुळे स्टाफ रूममध्येही कोणीच नसतं. थोड्या वेळाने राग शांत होतो आणि त्याला लक्षात येतं की मी तर तिच्याशी बोलायला गेलेलो, पण मला राग का आला? मी तिला नको नको ते ऐकवत होतं. ती बोलायचा प्रयत्न करत होती, पण मी तिला बोलूच दिलं नाही आणि तिला धक्काही दिला. तिला लागलं तर नसेल ना? तो लगेच उठला आणि तिला कॉलेजमध्ये सगळीकडे शोधू लागला. ती एका वर्गात एकटीच बसून होती. तो तिला सगळ्या वर्गामध्ये शोधत होता. त्याला एका मोकळ्या वर्गात ती एकटी बसलेली दिसली. त्याने सुटकेचा श्वास घेतला. तिच्या डोळ्यात पाणी होतं. कपाळाला लागलेली जखम तशीच होती. तिला अजूनही कळत नव्हतं की तो का रागावला माझ्यावर. त्याने माझं साधं ऐकूनही घेतलं नाही. तितक्यात तो तिच्या बाजूला जाऊन बसतो. ती त्याला पाहिल्यावर जायला निघते. तितक्यात तो तिचा हात धरतो आणि म्हणतो, खरंच सॉरी अगं, मला तुझ्याशी बोलायचं होतं. तुला विचारायचं होतं, पण राग कसा आला आणि मी काय वागत होतं मला नाही कळलं. खरंच अगं. आणि तो तिच्या कपाळाला औषध लावतो. हे पाहून तर तिला कळतच नव्हतं की हा असा काय वागतोय. काही वेळापूर्वी हाच माणूस माझ्यावर चिडलेला, मला धक्का देणारा, आणि आता हाच औषध लावतोय. ती काहीच बोलत नव्हती. त्याच्याकडेच बघत होती आणि विचार करत होती. तितक्यात तो पुन्हा तिला म्हणतो, खरंच सॉरी, मला भीती वाटत होती तुला गमावून बसण्याची. तुझी काळजी वाटते ग मला. कधीतरी एकमेकांना बघायचे, स्मित हास्य करून निघून जायचे. मेसेजवर सुद्धा बोलणं हळूहळू वाढत होतं. आता तर रोज एकमेकांशी बोलल्याशिवाय त्यांना चैन पडायची नाही. त्यांना एकमेकांची एवढी सवय झाली होती की त्यांच्यामध्ये मैत्रीच्या पलीकडे एक नातं उमललं होतं. ही जाणीव दोघांनाही होती. कळतंय पण वळत नाहीये. तिला वाटत होतं की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये मैत्रीचं नातं म्हणजे शेवट. आणि ती विचार करत होती वयातील अंतर. पदवी परीक्षा संपली होती. ती पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला जाणार होती. हे तिने त्याला सांगितलं होतं.
म्हणून तो ठरवतो की तिने पुण्याला जाण्याआधी तिला मी मनातलं सगळं सांगणार आहे. तिचं उत्तर काहीही असू दे, पण मला तिला भेटायचं आहे. तो तिला मेसेज करतो, एक शेवटची कॉफी प्यायची आहे तुझ्यासोबत, नेहमीच्या ठिकाणी. तासाभरात भेटशील का? ती हो म्हणते. ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी दोघं भेटतात. त्या दिवशीची ती शेवटची कॉफी कधी संपूच नाही असं दोघांना वाटत होतं. बराच वेळ बसले. तो मनातलं सगळं तिला सांगायचं हे ठरवून आला होता, पण त्याला ते काही केल्या जमेना. शांतता संपून आता बोलायला सुरुवात होत असते. तो तिला विचारतो, कधी निघणार आहेस? उद्या पहाटेच, ती म्हणते. बरं, काही अडचण असेल अभ्यासातली तर मेसेज कर, मी समजून सांगेन. ती म्हणते हो नक्की. आणि शेवटी निघताना तो म्हणतो, काळजी घे स्वतःची, नीट जा आणि वेळ मिळेल तसं मेसेज करत जा. हो करेन. ती त्याला म्हणते, काळजी घे, कामाचा जास्त ताण करून घेऊ नकोस, मी नसणार आता तुला काही सांगायला. तो म्हणतो, हो मॅडम, अजून काही? बाकीचा मेसेज करून सांगते आणि ती निघते. ती पुण्याला पोहोचल्यावर त्याला मेसेज करते. आता तिचा अभ्यास सुरू झालेला असतो. दिवसभर 12 तास अभ्यास सुरूच असायचा. तो रोज रात्री चॅट उघडून बसायचा, पण जर ती अभ्यास करत असेल तर तिला आपल्यामुळे त्रास होईल म्हणून तो मेसेजच करायचा नाही. तिकडे मात्र ती 12 तास अभ्यास करायची आणि 1 तास जास्त जागी राहायची. त्याच्या मेसेज आणि फोनची वाट बघायची. आता तिला पुण्याला येऊन 6 महिने झाले होते. 6 महिन्यात ते दोघे 5-6 वेळा मेसेजवर आणि 2 वेळा फोनवर बोलले होते. जानेवारीच्या 17 तारखेला तिचा वाढदिवस असतो. तिचा पहिला वाढदिवस जो ती कुटुंबासोबत साजरा करत नव्हती. 16 तारखेचा दिवस उजाडला. तो सकाळपासून ऑनलाईन नव्हता. ती अभ्यास करता करता सतत त्याचा लास्ट सीन पाहत होती, पण तो ऑनलाईनच येत नव्हता. आता रात्र झाली होती. ती जेवून पुन्हा अभ्यासाला बसली होती. रात्रीचे 12 वाजले. तिला सगळ्यांचे फोन मेसेज येत होते, पण त्याचा काही पत्ताच नव्हता. अभ्यास करताना आता रात्रीचे 2 वाजून गेले होते. ती दमून झोपायला गेली. सकाळी पहाटे लवकर उठली होती. वाढदिवसाच्या दिवशी दगडूशेठला जाऊन दर्शन घ्यायचं ठरलं होतं. ती आवरून नुकतीच नाश्ता करायला बसणार तितक्या दारावर बेल वाजली. तिने दार उघडलं तर समोर कोणीच नव्हते. मात्र खाली एक कागद पडलेला होता. तिने तो कागद उचलला. त्यात कुणीतरी हॅपी बर्थडे लिहिलं होतं. तिला वाटलं कुणीतरी मैत्रीण असेल, येईल परत म्हणून ती आत गेली आणि नाश्ता करत होती. तितक्यात पुन्हा बेल वाजली. ती पटकन बाहेर गेली. पुन्हा बाहेर कुणीच नव्हतं. पुन्हा एक चिठ्ठी दिसली. तिने ती उचलली. त्यात लिहिलेलं ती वाचू लागली. त्यात लिहिलं होतं, कितने दफे दिल ने कहा, दिल की सुनी कितने दफे, वैसे तो तेरी नाव में भी मैंने ढूंढ ली अपनी खुशी, तू जो अगर हा कहे तो बात होगी और ही. हे वाचण्यात ती मग्न असताना अचानक कोणीतरी समोर येऊन उभं राहतं. ती मान वर करून बघते तर तिला ते सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत असतं. ती त्याच्याकडे बघत स्तब्ध उभी असते. दोघांच्याही डोळ्यात नकळत पाणी येतं. ती त्याला आत यायला सांगते आणि त्याला पाणी देते. ती त्याला विचारते की त्याला तिचा पत्ता कसा मिळाला, अचानक कसं येणं केलं, आधी कळवायचं का नाही, कालपासून ऑनलाईन का नाही, असे बरेच प्रश्न तिने विचारले. तो तिच्याकडे बघून हसू लागला. तिने आश्चर्याने विचारलं, काय झालं? तो म्हणाला, काही नाही गं, एकतर आपण एवढ्या दिवसांनी भेटलो आणि तू एवढे प्रश्न विचारते, मग काय करू? अगं मला भूक लागली आहे, खायला दे ना काहीतरी. अरे हो आलेच, मी आत जाते. ती आत जाते. तो सगळी पुस्तकं बघत असतो आणि त्याला एक वही उघडलेली दिसते. त्यातली पहिली ओळ तो वाचतो. मला नाही कळत आहे त्याला मनातलं कसं सांगू. ती शेवटची कॉफी पितानाही वाटत होतं त्याला सगळं सांगावं, पण नाही जमलं. नेहमी प्रश्न पडतो, लोक काय म्हणतील. तितक्यात ती येतानाची चाहूल होते. तो वही बंद करतो आणि नाश्ता करतो. तो तिला म्हणतो, आजचा पूर्ण दिवस तू अभ्यास करणार नाहीस, कारण आजचा तुझा दिवस माझा आहे. आपण पुणे फिरूयात. त्याला एवढ्या दिवसांनी पाहिलेलं असतं आणि तो एवढ्या आनंदात असतो की तिला नाही म्हणताच येत नाही. ती त्याला म्हणते की ठीक आहे, मी आवरून येते. तो म्हणतो, ऐक ना, साडी राहू दे ना, तू खूप छान दिसतेस. हो आलेच. ती आवरून बाहेर येते. ती विचारते, पण जायचं तरी कुठे? पहिले आपण बाप्पाचं दर्शन घेऊयात, चालेल? ती हो म्हणते. ते दोघं निघतात. तिथून ते दोघंही दगडूशेठला जातात. दर्शन झाल्यावर तो तिला म्हणतो, इथेच थांब, मी आलोच. आणि तो प्रसाद घ्यायला जातो. तितक्यात तिथे फूल विकणारा एक लहान मुलगा येतो आणि तिला म्हणतो, ताई हे घे ना. ती म्हणते, अरे बाळा, माझं दर्शन झालंय. तो म्हणतो, ताई ही चिठ्ठी मला एका दादाने तुला द्यायला सांगितली. ती चिठ्ठी उघडते आणि वाचायला लागते. लोक काय म्हणतील हे मला माहीत नाही. पहिल्या क्षणी तुला जेव्हा पाहिलं त्याचवेळी तुझ्या प्रेमात पडलो होतो. तू कॉलेजमध्ये नेहमी दिसायचीस, पण कधी बोलताच आलं नाही. एवढा शिकलेला मी, पण मला कधी कॉलेजमध्ये कुणीच आवडली नाही.
तुझ्यासोबत म्हातारं होतं आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहिलंय. त्या स्वप्नासाठी आज पुण्यापर्यंत आलोय. फक्त एकदा लोक काय म्हणतील हे सोडून मन काय म्हणतंय हे बघ ना. तिचं वाचून होतं आणि तितक्यात तो येतो. त्याला बघून ती गडबडीत चिठ्ठी बॅगेत ठेवते. तो म्हणतो चल निघूयात. तिथून ते दोघं सारस बागेत जातात. तिथे बराच वेळ गप्पा मारत बसलेले असतात. तिचा एक मित्र मागून येऊन तिच्या डोळ्यांवर हात ठेवतो आणि विश करतो. तो आल्यावर ती त्याच्याशी गप्पा मारत असल्याचं बघून त्याला खूप राग येतो. तो मनात बडबडत तो असतो, कशाला आला हा मध्येच. एकतर एवढ्या दिवसांनी हिच्याशी बोलायला वेळ मिळाला होता. आजच्या दिवसातली 10 मिनिटं यानेच वाया घालवली. आता जा रे बाबा लवकर. निघ चालतं हो. आणि परत तोंड पण दाखवू नकोस. तुला तर मी आमच्या लग्नाला पण बोलवणार नाही. निघ रे बाबा आता. असं रागात तो मनातल्या मनात बडबडत असतो. तितक्यात तिचा मित्र म्हणतो चल मी निघतो. त्याच्या गप्पा पुन्हा सुरू होतात. मध्येच लक्ष घड्याळाकडे जातं. दुपारही झालेली असते. ते दोघं हॉटेलमध्ये जेवायला जातात. हॉटेलमध्ये गेल्यावर तो केकची ऑर्डर द्यायला जातो. ती बसलेली असताना वेटर पाणी आणतो आणि सोबतच एक चिठ्ठी देतो. ती पुन्हा चिठ्ठी उघडते आणि वाचायला लागते. त्यात त्याने लिहिलेलं असतं की तुम्हें कोई और देखे तो डरता है दिल, बड़ी मुश्किलों से फिर संभलता है दिल, क्या क्या जतन करते हैं तुम्हें क्या पता, हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. ती चिठ्ठी बॅगेत ठेवते आणि तो केक आणतो. केक आपल्यावर जेवून ते दोघं निघत असतात. त्याला 6च्या गाडीने निघायचं असतं. ती मध्येच त्याला एका जागी थांबवायला सांगते आणि म्हणते मी 10 मिनिटे आलेच. तो बराच वेळ तिथे उभा असतो. ती येते आणि त्याला म्हणते निघूयात आणि स्टेशनच्या दिशेने निघतात. आता शेवटचा 1 तास ते दोघं एकत्र असणार होते. हा शेवटचा 1 तास कधी संपूच नये असं दोघांना वाटत होतं. स्टेशनला अर्धा तास आधीच ते दोघं शांत जाऊन बसलेले असतात. त्यावेळी त्याने तिचा हात धरून ठेवलेला असतो. स्टेशनच्या एका बाकावर ते शांत बसलेले असताना ती त्याला म्हणते मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. त्याच्या हातात एक बॉक्स देते आणि म्हणते हा बॉक्स ट्रेनमध्ये बसल्यावर उघड आणि आवडलं तर लगेच कॉल कर. तितक्यात ट्रेन येते. तिचा हात काही सुटत नसतो. तरीही ट्रेनमध्ये जाऊन बसतो. डोळ्यात येणारं पाणी दोघांनी कसं बसं थांबवलेलं असतं. ट्रेन चालायला लागलेली असते. आजचा घालवलेला दिवस हळूहळू डोळ्यांसमोरून येत असतो. तो तिला म्हणतो काळजी घे आणि कॉल करत राहा वेळ मिळेल तसं. हो करीन. आणि दोघे आपल्या आपल्या दिशेने निघून जातात. ती त्याच्या फोनची वाट बघत बसलेली असते. तिकडे तो नुकताच बॉक्स उघडतो. त्यात तिने एक बाप्पाची मूर्ती दिली होती आणि त्याखाली एक चिठ्ठी होती. तो चिठ्ठी उघडतो. त्यात तिने लिहिलेलं असतं तुला आज काहीतरी सांगावंसं वाटतं. आपण पूर्ण दिवस एकत्र घालवला पण तरी नाही बोलता आलं. तुला माहिती आहे तू परीक्षेला सुपरवायझर म्हणून आला होतास आणि तू तेव्हा सतत माझ्याकडेच पाहत होतास. हे मला कळत होतं. मी वर्गाबाहेरून जाताना तू जेव्हा बाहेर आलास तेव्हा तू काहीच बोलला नव्हतास. तेव्हा तू ओरडायला आला होतास पण मला बघत होतास आणि मी गोंधळून तिथून निघून गेले. तेव्हापासून मला सतत वाटायचं की आपली मैत्री व्हावी आणि मध्येच तुझा अपघात झाला. तो योगायोग होता की काय कोण जाणे. पण तुला त्या अवस्थेत बघताना डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं. त्यानंतरचा तुझा पहिला कॉल, त्यानंतर आपलं बोलणं सुरू झालं. ती पहिली कॉफी, लायब्ररीतलं ते तुझं वागणं, मग औषध लावणं, आपली ती पहिली भेट, तू दिलेलं घड्याळ, एकमेकांविषयी ती काळजी वाटणं, आज पुण्याला येऊन अचानक मला भारावून टाकणं, हे सगळं अजूनही मला स्वप्नच वाटतंय. मला आजचा तुझा तो चिठ्ठ्यांचा खेळ आवडला. दाराबाहेरच्या चिठ्ठ्या, मंदिरातली चिठ्ठी. मला माहीत आहे माझ्या मित्राचं वागणं तुला नाही आवडलं. तुला रागही आला होता हे मी पाहिलं. कदाचित तू मनात त्याला खूप काही बोलत होतास. हो हे मला कळत होतं. तुझे डोळे बोलके आहेत रे. तू आज या चिठ्ठ्या जरी दिल्या नसत्या तरी मला सकाळीच तुझ्या डोळ्यांनी तुझ्या मनातलं सांगितलं होतं. म्हणूनच तू पुण्याला आला होतास ना. मी तुला सकाळी पाहिलं होतं. तू माझ्या वहीत काहीतरी वाचत होतास आणि मी येताच तू जागेवर येऊन बसलास. हो रे. मला नेहमी हा प्रश्न पडतो की लोक काय म्हणतील. पण आजच्या तुझ्या या चिठ्ठ्याने मला याचं उत्तर दिलंय. मलाही तुझ्यासोबत म्हातारं होतं आयुष्य घालवायचं आहे. आपली सगळी स्वप्न एकत्र पूर्ण होताना पाहिजे आहेत. मीही पहिल्या क्षणी तुला पाहिलं तेव्हापासून तुझ्या प्रेमात पडले आणि रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडते. तुला माहिती आहे मी जरी 12 तास अभ्यास करत बसले ना रोज, तरी 1 तास अशीच बसून असते. कारण तुझा फोन येईल आणि मी झोपलेली असेल तर. मला माहिती आहे मी प्रत्येक गोष्ट सांगायला फार उशीर करते आणि आजही उशीर केला आहे. माझ्या डोळ्यातलं ओठावर आलं आहे पण डोळ्यांसमोर तूच नाहीस हे पाहिलं. हो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि कायम राहील. वाचून झालं असेल तर आता फोन कर ना पटकन. वाचून झाल्यावर तो एकटाच हसतो आणि आनंदाचे अश्रूही असतात डोळ्यात. पुण्याला आल्याचं सार्थक झालं असं त्याला वाटत होतं.
तो तिला फोन करतो. ती पहिली रिंगही पूर्ण होऊ न देता फोन उचलते. पहिले कोण बोलतं याची ते दोघं वाट पाहत असतात. शांत असले तरी डोळे अश्रूंनी भरलेले असतात. एकमेकांना भेटायचं असतं. त्या क्षणी घट्ट मिठी मारावीशी वाटत असते. पण सुरुवात ही दोघांच्या हसण्यानेच होते. दोघं वेड्यासारखे हसत असतात. काही महिन्यांनी कॉलेजमधून कॉन्व्होकेशनसाठी मेल येतो. लवकरच ती मुंबईला येणार असते. कॉन्व्होकेशनच्या 2 दिवस आधीच मुंबईला यायचं ठरतं. ती घरच्यांना आणि त्याला सांगते की घ्यायला कोणीच येऊ नका, मी येईल. तिला माहीत असतं की घरचे येणार नाहीत, पण हा काही ऐकणार नाही. तो तिला फोनवर सांगतो की ठीक आहे, नाही येणार घ्यायला. आणि सकाळीच आवरून नाश्ता न करता आणि डब्बा न घेता तिला भेटायचं म्हणून स्टेशनला पोहोचतो. ती ट्रेनमधून उतरते आणि त्याला फोन करते. मी पोहोचले, घरी गेल्यावर फोन करते. तो म्हणतो ते ठीक आहे, पण तुझ्या मागे आवाज कसला आहे एवढा? आवाज नाही. आणि मागे वळून बघते तर तो उभा असतो. ती त्याला बघताच घट्ट मिठी मारते. तोही तिला दोन्ही बाहूंनी धरून घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो बघ हा, आपण स्टेशनवर आहोत आणि लोक आपल्याला पाहतायत बायको. किती ते प्रेम ग. तू माझी थट्टा करतोय का? मी नाही विचार करत लोकांचा. हो का? होय. असा हा संवाद संपतो आणि तो तिला रिक्षात बसवतो आणि म्हणतो पोहोचल्यावर मेसेज कर, विसरू नकोस. हो, नाही विसरणार. आणि त्याला बॅगेतून पोळी भाजीचा डब्बा देते. तो म्हणतो हे काय? ती म्हणते तुला स्वतःपेक्षा जास्त ओळखायला लागली मी. मला ठाऊक होतं की तुला कित्येकदा सांगूनही तू स्टेशनला येशीलच. नाश्ता न करता आणि डब्बा न घेता निघालास ना, म्हणूनच हा डब्बा. तू वेडी आहेस बायको. हो ना. मग आता बायकोचा आदेश आहे की लवकर कॉलेजला जा, नाहीतर उशीर होईल. डब्बा जरा लवकर खा, बाहेरचं खाऊ नकोस, कळलं? हो मॅडम. अजून काही? बाकीचं मेसेज करून सांगते. आणि हसत हसत दोघेही निघून जातात. कॉन्व्होकेशनसाठी सगळ्या मैत्रिणी साडी नेसून यायचं ठरवतात. सकाळी 11 वाजता सगळ्या मैत्रिणी गेटजवळ भेटतात आणि एकत्र आत जातात. कार्यक्रम सुरू होतो. डिग्री हातात असते. सगळे शिक्षकांची भेट घेत असतात. शेवटचे कॉलेजमध्ये फोटो काढत असतात. सगळ्या मुली ग्रुपने शिक्षकांसोबत फोटो काढतात आणि मध्येच तो पण येतो आणि तिच्याच बाजूला उभा राहतो. ती कॅम्पसमध्ये सरांसोबत बोलत उभी असते. सगळे शिक्षक तिला अभ्यासाविषयी विचारपूस करत असतात. बोलता बोलता सर तिला म्हणतात आता आरोही पार्टी हवी हां. आणि तिच्या मागून तो येत असतो. तितक्यात एक सर त्याला म्हणतात आरोही तर पार्टी देईलच, पण सर तुम्ही पार्टी द्यायला पाहिजे. बाकीचे शिक्षक विचारतात का? 2 दिवसापूर्वी सरांचं लग्न ठरलंय ना. हे ऐकून तिला धक्का बसतो. तिला त्यावेळी काही सुचत नसतं. त्याला तिला सगळं सांगायचं असतं, पण कसं सांगू असा विचार करत असतो. आता तिच्याशी बोलताही येत नव्हतं. कॉलेजमध्ये बोलायला गेलो आणि कोणी पाहिलं तर. ती मैत्रिणीसोबत निघत असते. तो गेटच्या बाहेर येऊन तिला शोधत असतो. ती मैत्रिणीसोबत गेटजवळ उभी असते. त्याला बघून ती मैत्रिणींना म्हणते मी निघते. तितक्यात तो तिला हाक मारतो आणि तिच्याजवळ जातो. तिला म्हणतो मला बोलायचं होतं तुझ्याशी. मैत्रिणीसमोर असल्यामुळे दोघेही नॉर्मल वागत असतात. मैत्रिणींपासून लांब घेऊन तो तिच्याशी बोलायला सुरुवात करतो. मला तुला सगळं सविस्तर सांगायचं होतं, पण काय? मी नाही रे रागवली तुझ्यावर. फक्त आत कसं वागावं हे मला नाही कळलं. मला या गोष्टीची भीती वाटत होती, पण हे सगळं इतक्या लवकर होईल असं नव्हतं वाटलं. तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत तो तिला म्हणतो ऐक ना, मी आजच घरच्यांशी आपल्याविषयी बोलतो. मला नाही करायचं दुसरं कोणाशी लग्न. ती म्हणते हो, तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक होईल. अरे आपल्या प्रेमावर विश्वास आहे ना, मग झालं तर. आणि ती घरी यायला निघते. तो घरच्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करतो, पण घरचे ऐकत नाही. दुसऱ्या दिवशी ते दोघं कॉफीला भेटतात. घरच्यांना समजावायचं कसं याचाच विचार करत होते. त्याच्या आईला तर ती मुलगी खूप पसंत असते. तिला भेटून तो घरी जातो तर ती मुलगी घरी आलेली असते. तो फोनवर बोलत असल्याचं नाटक करून रूममध्ये जातो आणि त्या दोघांचा फोटो बघत शांत बसलेला असतो. त्याच्या मनाला जे घडत होतं ते पटत नव्हतं आणि जे घडणार आहे ते नको व्हायला असं वाटत होतं. थोड्या वेळाने त्याची आई त्याला बाहेर बोलावते. तो बाहेर येऊन बसतो. घरचे तिच्याशी गप्पा मारत असतात. तो सगळं शांत बघत बसलेला असतो. तितक्यात त्याची बहीण तिला विचारते तुला मेथीची भाजी जमते का? कारण माझ्या भावाला आठवड्यातून एकदा मेथी खायचीच असते. ती मुलगी म्हणते ई मेथी मला नाही आवडत आणि मला नाही जमणार बनवायला. हे ऐकून त्याला तिची आठवण येते की जेव्हा ती पुण्याहून आली होती तेव्हा तिने त्याच्यासाठी पोळी भाजी लवकर उठून पुण्याहून बनवून आणली होती, कारण मी उपाशी राहू नये. वेडी माझी बायको. आणि तो हसत असल्याचं घरचे बघतात आणि विचारतात की काय रे तुला काय झालं हसायला? तो म्हणतो काही नाही, असंच. काही दिवसांनी ती पुण्याला निघणार असते. एक दिवस तो तिला मेसेज करून भेटायला बोलवतो.
भेटल्यावर तो तिला म्हणतो, आपण मंदिरात जाऊन लग्न करूयात. माझ्या घरच्यांनी लग्नाची तयारी पण सुरू केली आहे. मला नाही पटत आहे हे. तूच सांग काय करू मी. ती थोडा वेळ विचार करते आणि त्याला सांगते, तू त्या मुलीसोबत लग्न कर. तू काय बोलतेस? तो चिडून बोलतो. ती म्हणते, तू ऐक माझं, जर तू हे लग्न केलंस ना तर तुझ्या घरच्यांना खूप आनंद होईल. तू ऐक त्यांचं. आणि तुझं काय? आपल्या प्रेमाचं काय? आपल्या स्वप्नांचं काय? ते सगळं आता काय विसरायचं का मी तुला? हे बघ, हे माझ्याने होणार नाही. तूच तर मला नेहमी समजून घेतेस ना. ती त्याच्याजवळ जाते, त्याचा हात हातात घेत म्हणते, आपलं काय ठरलं होतं? आपण घरच्यांना दुखावून त्यांच्या मनाविरुद्ध काहीही करणार नाही, हो ना? मग माझं ऐक, हे लग्न कर. आपलं प्रेम कायम आपल्या मनात राहील ना? हो. फक्त आपण सोबत नसू, आपला जोडीदार वेगळा असेल, पण आपल्या प्रेमाचा आधार कायम राहील. तुला माझी शपथ आहे, तू हे लग्न कर. तो थोडा वेळ शांत राहतो आणि तिला म्हणतो, ठीक आहे, मी हे लग्न करेन, फक्त तू सांगतेस म्हणून. तिला बायकोचं प्रेम पण देईन. पण काय? तू मला तिच्या नावाची हळद लावताना समोर पाहिजे आणि लग्न लागताना पण. हो, येईन ना. तू प्रॉमिस कर की तू मला सतत फोन करणार नाहीस आणि स्वतःला कसला त्रास करून घेणार नाहीस. काय प्रॉमिस कर. बरं, अजून काय मॅडम? बाकीचं मेसेज करून नाही, एवढंच. डोळ्यातलं पाणी पुसताना तिला विचारतो, आता तू मला प्रॉमिस करशील? ती म्हणते, काय? तू पण या सगळ्यांचा विचार करून स्वतःला त्रास करून घेणार नाहीस. कधीही काही अडलं तर मला लगेच कॉल करशील. अभ्यास कायम ठेवशील आणि माझं आईबाबांचं स्वप्न पूर्ण करशील. हो, नक्की. तुला एक विचारू? विचार ना. ती म्हणते, तुझे डोळे पुन्हा मला काहीतरी वेगळंच सांगतायत. हे ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती पुण्याला निघून जाते. 2 महिन्यांनी लग्न असतं. तिचा अभ्यास सुरूच असतो. 2 महिन्यांनी घरी गणपती पण असतात. ती आठवडाभर आधीच येते. त्याचं घर लग्नाच्या पाहुण्यांनी गजबजलेलं असतं. याआधी ती त्याच्या घरच्यांना भेटली होती, त्याची मैत्रीण म्हणून. घरचे गणपती येऊन जातात. त्याच्या हळदीचा दिवस येतो. सकाळी 10च्या मुहूर्तावर ती त्याच्या घरी पोहोचते. सगळ्यांना भेटते आणि त्यालाही. तो पाटावर बसलेला असतो. तिच्या नावाची हळद लागायला सुरुवात होते. ती सगळ्यात मागे उभी राहून त्याला पाहत असते. तिने अजूनही त्याला हळद लावलेली नसते. ती सगळ्यांना मदत करत असते. तितक्यात त्याची आई तिला म्हणते, अगं अनघा, तू हळद लाव की त्याला. ती उठते, त्याच्याजवळ जाते, हळद घेते आणि त्याला लावायला जाते, तर तो एकटक तिच्याकडे बघत असतो. अगदी त्या दिवशी परीक्षेला जसा पाहत होता तसाच. ती त्याच्या गालाला हळद लावायला जाते, तर तो तिचा हात धरून स्वतःला हळद लावून घेतो. ती डोळ्यातलं पाणी लपवण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याच्यापासून ते नाही लपत. तो आईला म्हणतो, आई, आता आंघोळीला जाऊ का? आणि तो आत खोलीत जातो. ती बाहेर सगळ्यांना मदत करीत असते. थोड्या वेळाने त्याची आई तिला म्हणते, अनघा, त्याला आत हे कपडे देऊन येशील का? त्याला द्यायलाच विसरले. आणि त्याला नाश्ता पण देऊन ये. ती पोहे आणि त्याचे कपडे घेऊन त्याच्या खोलीत जाते. टेबलवर नाश्ता ठेवते आणि बेडवर कपडे ठेवतच असते. तितक्यात तो बाहेर येतो. त्याला बघून ती निघत असते. तितक्यात तो म्हणतो, थांब ना जरा. ती म्हणते, काकूनी हे कपडे आणि नाश्ता पाठवलाय. लवकर आवरून बाहेर यायला सांगितलंय. तो तिला विचारतो, कशी आहेस? ती म्हणते, बरे आहे. अभ्यास कसा चाललाय? मस्त. तू कसा आहेस? तो म्हणतो, ठीक आहे. तो म्हणतो, एक विचारू? मला हळद लावताना तुझ्या डोळ्यात पाणी का होतं? अरे, ते तर हळदीचा हात डोळ्याला लागला ना म्हणून. तू नाही सुधारणार ना? परत तुझे डोळे काहीतरी वेगळे सांगतायत मला. सगळे खुश आहेत, जे तुला हवं होतं. त्याची आई पाणी द्यायला आत येणार, तितक्या तिच्या कानावर त्यांचं बोलणं ऐकू येतं. तुला माहिती आहे, मला काल स्वप्न पडलं की आपलं लग्न होतंय आणि सगळे खुश आहेत. मी मुंडावळ्या घालून तुझी वाट पाहतोय आणि तू समोरून नऊवारी नेसलेली टिपिकल मराठी नवरी मुलगी माझ्या बाजूला येऊन बसलीस. आपल्या लग्नाच्या मंगलाष्टका कानावर पडत होत्या, कारण चेतनचं अनघावर प्रेम आहे आणि राहील कायम. पण ते स्वप्न आता स्वप्नच राहिलंय. मला ते स्वप्न कधीच संपूच नाही असं वाटत होतं. हे ऐकता त्याची आई आत येते आणि त्याला पाणी देते. तेव्हा त्याच्या आईला कळतं की ज्या मुलीवर चेतन प्रेम करतो ती अनघाच आहे. अनघा रूममधून बाहेर येते आणि घरी निघून येते. तो तेव्हा आईला सगळं सांगतो आणि हे लग्न करण्यासाठी अनघाने शपथ दिली म्हणूनच करतो हेही सांगतो. त्याच्या आईला वाईट वाटतं, पण सगळ्याच गोष्टी खूप पुढे आलेल्या असतात. दुसऱ्या दिवशी ती लग्नाच्या हॉलवर पोहोचते. तो नवरा म्हणून मंगलाष्टकांसाठी उभा असतो. नवरी येऊन उभी राहते. तिच्या डोळ्यांसमोर त्याचं लग्न लागतंय हे तिला नाही पाहावत. ती त्याच्यासाठी एक चिठ्ठी लिहिते, एक बॉक्स ठेवते आणि ती तिथून निघून जाते. लग्न लागल्यावर तो चेंज करायला रूममध्ये जातो, तर त्याला एक चिठ्ठी आणि बॉक्स दिसतो. तो बॉक्स उघडतो. त्यात एक घड्याळ असतं आणि चिठ्ठी असते.
तो चिठ्ठी उघडतो, त्यात तिने लिहिलेलं असतं, मला नाही पाहता आलं तुझं लग्न. तो मंगलाष्टकांचा आवाज सहन होत नव्हता रे. मला माहिती मी तुला प्रॉमिस केलं होतं, पण नाही जमलं रे. खूप प्रयत्न केलं, पण डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं. म्हणून हे घड्याळ आपण घालवलेल्या चांगल्या आठवणींचं प्रतीक. तुझी जबाबदारी आता वाढली आहे. तुला लक्षात आहे ना, मला ना आज तुला सांगायचं होतं की तू नको करूस हे लग्न, पण तुझ्या आईच्या चेहऱ्यावरचा तो आनंद लाख मोलाचा होता. मी पुण्याला जाते आहे तुझं आणि आई बाबांचं स्वप्न पूर्ण करायला. मी नाही स्वतःला त्रास करून घेणार. अभ्यास कायम ठेवेन. फक्त एकाच गोष्टी खंत वाटते की आपण जी स्वप्न पाळली होती ती आता नाही पूर्ण होणार. आपलं प्रेम हे आपल्या आठवणीतलं प्रेम राहिलं फक्त. सगळ्या लव्ह स्टोरीमध्ये कितीही ट्विस्ट आले तरी ते दोघे शेवटी भेटतात, पण आपलं नाही झालं रे तसं. पण ठीक आहे, आपल्या आठवणीतलं प्रेम आणि प्रेमाच्या आठवणी कायम आपल्यासोबत आपल्या आठवणीमध्ये राहतील. आजची कहाणी आपल्याला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.